प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा खपवून घेणार नाही. पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांचा प्रशासनाला सज्जड दम. प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घ्यावा. अवैध वाळू उपसा करणारी व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, त्याला पाठीशी न घालता थेट कठोर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट आणि खडे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. लोणी येथे गुरुवारी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. जनता दरबारात प्रवरा नदीपात्रातून रात्रंदिवस बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकमंत्र्यांकडे प्राप्त झाल्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने महसूल व पोलीस प्रशासनाची बैठक बोलावली. यावेळी ते म्हणाले की ज्या भागातून वाळू उपसा होईल त्या गावाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर असेल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही वेळप्रसंगी कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनाच्या नावाखाली अवैध कृत्यांना साथ देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. या बैठकीला संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी येथील प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार व मंडल अधिकारी उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा N26 न्यूज राहुरी.